देश स्वतंत्र होऊन जवळपास 79 वर्ष पूर्ण झाले आहेत, तर 80व्या वर्षात पदार्पण करत आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेले गावपाडे आजही विकासापासून कोसो दूर असल्याची स्थिती जी आहे ती दिसून येत आहे. आपण या मणिबेली या गावामध्ये आहोत आणि हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या आणि नंदुरबार जिल्ह्याच्या शेवटचे गाव आहे. या गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावरती गुजरात आणि हाकेच्या अंतरावरती मध्य प्रदेश आहे. परंतु हाकेच्या अंतरावरती इतर राज्यांमध्ये लाईटची सुविधा आहे, आरोग्याची सुविधा आहे, पाण्याची सुविधा आहे. मात्र नंदुरबारच्या या मणिबेली गावामध्ये आजही लाईट जी आहे ती पोहोचलेली नाहीये. त्यामुळं इथल्या नागरिकांना लाईट काय आणि उजाळा काय याचाच अनुभव जो आहे आजही आलेला नाहीये. त्यामुळं इथल्या नागरिकांचं जीवनमान कसं उंचवणार आणि सरकार काय प्रयत्न करणार. जवळपास 80 वर्षाच्या कालावधीत उलटण्यात आला तरी देखील या ठिकाणी विद्युत पुरवठा जो आहे तो झालेला नाही. एकीकडे विद्युत पुरवठ्यासाठी प्रयत्न जरी केले जात असले तरी शासनात असलेल्याच वन विभागाच्या माध्यमातून परवानगी मिळत नसल्यामुळं या ठिकाणी आजही वीज जी आहे ती पोहोचलेली नाही. त्यामुळं इथल्या नागरिकांना अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागत असतं. त्यामुळं नागरिक जे आहेत ते प्रत्येक मतदानासाठी आवर्जून मतदान करत असतात. परंतु सरकार याकडे लक्ष का देत नाही असंच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे ना दिसून येत आहे. एकीकडे ही नर्मदा नदी आहे. या नर्मदा नदीच्या पलीकडे असलेले जे काही गुजरात राज्याचे आणि मध्य प्रदेश राज्याचे जे गाव आहेत त्या गावांना अनेक सुविधा ज्या आहेत त्या मिळताना दिसून येत आहे. परंतु नंदुरबारच्या या मणिबेली गावात आजही सुविधांपासून अनेक नागरिक जे आहेत ते कोसू दूर आहे. विशेष म्हणजे भारतातले पहिली महिला मतदार म्हणून रविता तडवी याच गावात असते तरी देखील तिच्या सोबतच इतर लोकांना सुविधांपासून वंचित राहण्याची परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे. आज देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यामुळं राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने याची दखल घेऊन आजपासून या गावाला विकासाच्या प्रवाहात मुख्य प्रवाहात आणावं अशीच काहीशी मागणी जी आहे ती या नागरिकांकडून केली जात आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, मणिबेली, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.